अदू का एवढा रडला ते समोर व्हिडिओ मध्ये बघा. तर आईच्या इकडले धोंडे होते त्याच्यासाठीच आम्ही जाणार होतो म्हणून मस्त नाश्त्यामध्ये इडली बनवली होती. सगळ्या पापड्या छतावरती व्यवस्थित पांगून घेतलेल्या होत्या कारण ऊन जास्त पडलेलं होतं. मग काय सुकून निघते कारण काल खूप पाऊस झालेला होता. तिथून नंतर आईच्या इथं आल्यानंतर लगेच जेवायला बसलो कारण तिथलं उरकून आम्हाला लगेच परत एका ठिकाणी जायचं होतं. पुढे बघाच व्हिडिओमध्ये आम्ही कुठे गेलेलो होतो. तर मस्त छान कार्यक्रम झाला, मस्त आहेर वगैरे झाले आणि आद्विकला मामा म्हणले तुला ड्रेस नाही म्हणून. बघा आद्विकचं किती मोठमोठ्यानं रडणं चाललेलं होतं, मजाक केला तरी पण. मग काय लगेच आईची ओटी वगैरे भरून घेतली कारण आम्हाला लगेच निघायचं होतं. त्यानंतर निघालो आम्ही. तेव्हा म्हणे बाय मम्मा तू इथंच थांब मी जातो म्हणून. मग मंदिरात गेलो, दर्शन वगैरे घेतले. घरी आल्यानंतर हे रोजचेच काम आपले लगेच ऑर्डर आलेले होते लगेच त्या कंप्लीट करायला घेतल्या. तिथून नंतर एक वास्तूच्या पूजेसाठी सत्यनारायण कथा ठेवलेली होती त्यांनी, तिथं गेलो. मस्त अशी पूजा छान मांडलेली होती, घर छान घेतलेलं होतं आणि अचानक ते पण फंक्शन अचानक ठरलेलं होतं. चलो बाय, असा होता माझा आजचा दिवस.